श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरू संत सज्जनांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करून करूया वारी मनाची, गाऊ गाथा संतांची. विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई. पंढरीनाथ भगवान की जय. श्रोते हो नमस्कार. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, प्रतिष्ठान नगरी, गंगा गोदावरीच्या काठावर असलेली पैठण नगरी. तिथे जन्मला तो गुणातीत एका. पंढरीनाथाला पंढरपूरला विजयवाड्याहून परत आणणारे भानुदास महाराज, त्यांचे पुत्र चक्रपाणी महाराज, त्यांचे पुत्र सूर्यनारायण महाराज यांच्या पोटी संत एकनाथ महाराज अवतीर्ण झाले. जयांच्या स्मरणे हरे जन्म व्यथा. ज्यांचं स्मरण केलं तर जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्याची संधी आहे. नमस्कार त्या संत श्री एकनाथा. पंढरीनाथ भगवान की जय. श्रोते हो, नाथ महाराजांचं बालपणीच मातृपितृ छत्र हरपलं. पुढे आजी आजोबांनी त्यांचा सांभाळ केला. घरामध्ये असलेल्या संत परंपरेचा वारसा, भगवंताच्या कृपेचा, भगवंताच्या भक्तीचा वारसा एकनाथ महाराजांच्या बालपणीच त्यांच्या अंतर्मुख होण्यावरून जाणवू लागला. एकांतात ध्यान लावून बसायचं, भगवंताला आळवायचं. एक दिवस गोदामाईनी दृष्टांत दिला की बाळा, तुला तुझा कल्याणाचा मार्ग जनार्दन स्वामी सांगतील. या जनार्दन स्वामींच्या शोधामध्ये हा बाळ घरी न सांगता पैठण क्षेत्राहून दर मुक्काम दर कोस करीत करीत देवगिरीच्या किल्ल्याजवळ आला. या देवगिरीच्या किल्ल्यावरती किल्लेदार म्हणून असलेले जनार्दन स्वामी अध्यात्मातील एक अधिकारी संत. जनार्दन स्वामींचे गुरु निपट निरंजन स्वामी, निपट निरंजन स्वामींचे गुरु प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेय. एवढी दिव्य परंपरा असलेल्या जनार्दन स्वामींच्या चरणी नाथ महाराज नतमस्तक झाले. जनार्दन स्वामींकडे पाहून जोडोनिया दोन्ही कर, एकनाथ बोले मधुरोत्तर. म्हणे मी ऋग्वेदी ब्राह्मण कुंवर, दर्शना साचार पातलो. महाराज महाराज, मला आपल्या चरणांची थारा द्या. या एकनाथाला आपल्या चरणी सेवा द्या महाराज. जनार्दन स्वामी म्हणले, का रे, आई वडिलांवरून रागवून आला काय? त्यांनी पाहिलं, नाही हो, बालपणीच आई वडील गेलेत. आजी आजोबांनी माझा सांभाळ केलाय. मग आजी आजोबांचा राग आला? नाही नाही महाराज, माय बापावरी न रोसता, उगाच अनुताप वाटला चित्ता. की देही जडली प्रपंच ममता, काम क्रोधे चित्ता गांजिले. लोभ माया दंभ अहंकार, हे देही दिसती अनिवार. मग स्वामींच्या दर्शनासी सत्वर, आलो साचार निज प्रेमे. महाराज, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या शत्रूंपासून सुटका घेण्यासाठी तुमच्या चरणी आलोय. आता हेच इच्छा असे मानसी, की निरंतर राहावे तुम्हा पासी. सेवा करावी अहर्निशी, निज भावेसी आवडी. महाराज, मी पतित शरण आलो पाहे, अंगीकार करी सद्गुरु माये. ऐसे बोलोनी लवला हे, धरिले पाय सद्भावे. जनार्दन स्वामींचे पाय धरले. महाराज महाराज, मला आशीर्वाद द्या, मला सेवा द्या. जनार्दन स्वामींनी हे ऐकलं. लहान दिसतोय पण हुशार दिसतोय बाळा, हरकत नाही, थांब थांब बरं. जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांना आपल्याजवळ ठेवून घेतलं. नाथ महाराजांची सेवा सुरू झाली.
स्वामी सेवेसी निरंतर, अहोरात्र असे तत्पर, कोणे विषयी न पडोची अंतर, भावार्थ थोर धरियेला, रात्री निजता जनार्दन, स्वकरे चुरीत बैसे चरण. महाराजांचे पाय दाबत बसायचं. निद्रा लागता त्याज कारण, परिन उठणे सर्वथा, विडा करोणी निज हस्ते, सर्व साहित्य मिळवणी त्याते, जनार्दनांसी देवनी विनीत, घाली मुखात निज प्रेमे, गंधाक्षदा सुमन चंदन, धूप दीपारती उपचार जाण, जेव्हा जे मागती जनार्दन, ते सत्वर आणुनी देतसे, जेविता शेष उच्चिष्ठ राहत, ते निज प्रीती भक्षी एकनाथ, ऐसी सेवा दिवस बहुत, असे करीत निज प्रेमे. ही सेवा सुरू असताना जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांकडे काही पैशांचा हिशोब सांभाळायची सेवा दिली. आपण ऐकलं असेल की एक दिवस जेव्हा जनार्दन स्वामी हिशोब घ्यायला बसले, एका अडक्याची तफावत येऊ लागली. आपल्याला माहिती आहे की एकनाथ महाराज रात्रभर तो हिशोब लावत होते. जेव्हा सकाळी हिशोब लागला, आनंदाने टाळी पिटली. जनार्दन स्वामींनी ते पाहिलं तेव्हा जनार्दन स्वामी म्हणले, बाळा, ज्याप्रमाणे एका खडक्याचा हिशोब लावण्यासाठी रात्र डोक्यावर घेतली, त्याचप्रमाणे एकनाथासी सद्गुरु बोलत, तुझे अडक्याकडे लागले चित्त, तैसे श्रीकृष्ण चरणी होता रत, तरी पावशील निजहित आपुले, ऐसी अक्षरे पडता काणी. सद्गुरूंचा हा उपदेश ऐकला, अनुताप झाला तै क्षणी, म्हणे हेची इच्छा होती मणी, जे आज्ञा स्वामींनी मद द्यावी. महाराज, तुम्ही सांगाल त्याप्रमाणे परमार्थाची वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो. महाराज, मला उपदेश करा. श्रोते हो, त्यावेळेला जनार्दन स्वामी म्हणाले, देह शुद्ध करुनी भजनी भजावे, आणि कांचनाट व्हावे, दोष गुणा. देह शुद्ध करुनी भजनी भजावे, साधनी समाधी नको बा उपाधी, सर्व समबुद्धी करी मना. देह शुद्ध करुनी भजनी भजावे, म्हणे जनार्दन घेई अनुताप, सांडिता संकल्प एकनाथा. देह शुद्ध करुनी भजनी भजावे, भजनी भजावे, भजनी भजावे. महाराजांनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे नाथ महाराज 1, 2, 3 वर्ष या देवगिरीच्या किल्ल्यावर महाराजांची सेवा करत होते. या सेवेचा प्रसाद म्हणून एक दिवस संध्याकाळच्या वेळेला एकनाथ महाराजांना एका घोड्यावर जनार्दन स्वामींनी बसवलं. आपण दुसऱ्या घोड्यावर बसले. किल्ल्यावरून घोडा काढला. तो देवगिरीच्या किल्ल्याच्या मागे असलेला शूलभंजन डोंगर, या डोंगरावरती एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामी जाऊन बसले. एका दगडावर जनार्दन स्वामी बसले. तो समोरून ती टेकडी चढत चढत एक फकीर आला. जनार्दन स्वामींच्या शेजारी बसला. नाथ महाराज हात जोडून उभे होते. 1 लक्ष आपल्या गुरूंच्या चरणावरती होतं. नाथ महाराजांच्या मनाची अवस्था पूर्णपणे झालेली होती. गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु, ऐसा जाचा दृढ विश्वास. गुरु परमात्मा परेषु, देव तयाचा अंकिला, देव तयाचा अंकिला.
देवतयाचा केला, स्वये संचरा त्याचे घरा, स्वये संचरा परेषु परेषु गुरु परमात्मा परेषु, एका जनार्दनी गुरुदेव, एका जनार्दनी गुरुदेव, येथे नाही बा संशया, गुरु परमात्मा, गुरु परमात्मा, गुरु परमात्मा, गुरु परमात्मा परेषु. नाथ महाराजांची दृष्टी जनार्दन स्वामींच्या चरणावर स्थिर झालेली. तेवढ्यात दगडावर बसलेल्या फकीरांनी आपल्या झोळीतून काही वाळलेल्या भाकरी काढल्या. सोबत एक कुत्री होती, तिला आवाज दिला. आपल्या सोबत असलेल्या वाडग्यामध्ये त्या कुत्रीचं दूध काढलं, त्या शिळ्या भाकरी त्यात कुस्करल्या आणि जनार्दन स्वामींसमोर ते भांड केलं. जनार्दन स्वामी आनंदाने त्या भांड्यातला प्रसाद खाऊ लागले. नाथ महाराज विचार करतायत, आपल्या गुरूंना या प्रसादाने एवढा आनंद मिळतोय, आपल्यालाही हा दिव्य आनंद मिळाला पाहिजे. काय बरं या प्रसादामध्ये दडलेलं आहे की आपल्या गुरूंच्या चरणावरती एवढी प्रसन्नता आहे. हो, जनार्दन स्वामींनी त्या वाडग्यामधली ती दूध भाकरी निपटून खाल्ली. हो, जनार्दन स्वामींनी तो वाडगा नाथांच्या समोर केला. जा, एका समोर सूर्यकुंडावरती हा वाडगा धुवून आण बरं. एकनाथ महाराजांची स्वारी वाडगा हातात घेऊन गेली. मनामध्ये विचार सुरूच होता, हा दिव्य आनंद मला मिळाला पाहिजे, हा दिव्य आनंद मला मिळाला पाहिजे. हो हो हो. नाथ महाराजांनी वाडगा पाण्यात बुडवला. बरं, प्रसाद म्हणून घेण्यासाठी त्या वाडग्यामध्ये काही शिल्लक ठेवलेलं नव्हतं हो जनार्दन स्वामींनी. पण जसा पाण्यात वाडगा बुडवला, एक शीत अगदी भाकरीचा कणभर तुकडा त्या पाण्यावर तरंगताना दिसला. एकनाथ महाराजांनी तो उचलला, आपल्या मुखामध्ये घातला. जय गुरुदेव, जय गुरुदेव असं म्हणाले आणि वाडगा स्वच्छ धुवून परत येणाऱ्या नाथ महाराजांना समोर एक दिव्य छटा, अलौकिक प्रकाश दिसला. आणि जनार्दन स्वामींच्या शेजारी बसलेला तो फकीर, कुठे हो तो फकीर नव्हताच, तर तो 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, साक्षात काषाय वस्त्रं करदंडधारिणं, कमंडलुं पद्मकरेण शंखं, चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. साक्षात दत्त महाराज त्या ठिकाणी बसलेले. दत्त महाराजांचं दर्शन घेतलं, गुरूंचं दर्शन घेतलं. त्या एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये जनार्दन स्वामींनी एवढी अलौकिक कृपा केली. अनुग्रह दत्त परंपरेचा जरी लाभला तरी आपल्या कुळाची परंपरा, पांडुरंगाची सेवा नाथ महाराजांना जनार्दन स्वामींनी आवर्जून करायला सांगितले. पैठणला स्थिर झालेले नाथ महाराज अखंड चिंतन विठोबाचे, भगवंताचं चिंतन करायचे. काय उत्कटता होती त्यांच्या अंतःकरणातल्या भगवंताविषयी असलेल्या भावाची उत्कटता, की ते पंढरपूर म्हणलं की त्यांच्या मुखातनं शब्द बाहेर पडायचे. माझे माहेर पंढरी आहे, भीवरेच्या तिरी आहे, भीवरेच्या तिरी. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई. ए माझे माहेर पंढरी आहे, भीवरेच्या तिरी. पुंडलिक आहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू.
ओ माझे माहेर पंढरी. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीतासे पापभंगा, करीतासे पापभंगा. माझे माहेर पंढरी, आहे बेवरेच्या तीरी. एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण. माझे माहेर पंढरी, आहे बेवरेच्या तीरी, आहे बेवरेच्या तीरी. माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी. माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तिरी. खरं माझं माहेर पंढरपूर. बाप आणि आई विठ्ठल रखुमाई. पुंडलिक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू. माझी बहीण चंद्रभागा, करी तसे पाप भंगा. एका जनार्दनी शरण, आली माहेरची आठवण, झाली माहेरची आठवण. श्रोते हो, असं संतांचं अंतःकरण, सद्गुरूच्या सेवेतून प्राप्त झालेली ही अनुभूती नाथ महाराजांच्या जशी जीवनामध्ये फलद्रूप झाली, तशी तुमच्या आमच्या जीवनामध्ये हो. अंतःकरणामध्ये भगवत प्राप्तीची अनुभूती आम्हाला हो. आमच्या अंतःकरणामध्ये भाव भक्ती भीमा उदकते वाहे. अंतःकरणात श्रद्धेचं भक्तीचं उदक व्हावं आणि त्या ठिकाणी भगवान पुरुषोत्तम पंढरीनाथ प्रगट व्हावा, अशी पंढरीनाथाला विनंती करूया. जय जय रघुवीर समर्थ.